हॅलो, नमस्कार ट्रेडर्स. मी सुरेश कुराडे. सर्वांना गुड इव्हिनिंग. तर आपण आज पाहणार आहोत आपल्या इंडिकेटरने काय काय टार्गेट दिलेले आहेत आणि कसे कसे वर्क झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत. आज आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी आपल्याला आपल्या इंडिकेटरने मॉर्निंगलाच म्हणजे 9:50ला या ठिकाणी बाय हा सिग्नल दिला होता. आता बाय हा सिग्नल दिल्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी ट्रेड कसा प्लॅन केला मी ते सांगतो. आपण लगेच या ठिकाणी नॉर्मल कॅन्डल यूज केल्या आणि नॉर्मल कॅन्डल यूज केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहायचंय की नॉर्मल कॅन्डलला या ठिकाणी एक रेड कॅन्डल तयार झालेली आहे. ह्या रेड कॅन्डलला आपण या ठिकाणी एक ट्रेड प्लॅन केला आणि ऑलमोस्ट इथे ट्रेड प्लॅन केल्यानंतर आपण या ठिकाणी 15 ते 12 पॉईंट या ठिकाणी बुक केले. बुक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एंट्री पण आली होती. आता मी ती एंट्री पण तुम्हाला दाखवतो. आता ती एंट्री हायनेकेन एशीला एंट्री आली होती आणि ती एंट्री मॉर्निंगलाच आली होती. या इथनं तुम्हाला दिसेल की एंट्री आली होती आणि एंट्री आल्यानंतर आपण काय केलं की कुठेही आपण वेट न करता आपण आपलं प्रॉफिट बुक केलं आणि या ठिकाणावरून आपण एक्झिट झालो. एक्झिट झाल्यानंतर आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपल्याला या एंट्रीच्या वरती दोनदा मार्केट गेलं, मार्केट सस्टेन नाही झालं आणि लास्ट हॉर्समध्ये या ठिकाणी वरती मार्केट सस्टेन झालं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अशी सांगायची आहे की मार्केट एंट्रीच्या वरती ज्यावेळेस क्लोज झाले म्हणजे याचा अर्थ असा की उद्या आपलं मार्केट गॅप अप ओपन होणार आहे. म्हणजे ह्या इंडिकेटरचा अजून एक फायदा असा आहे की या इंडिकेटरच्या आपण एंट्रीनुसार ट्रेड पण करू शकतो. या ठिकाणी बाय आलं होतं तर बाय आपण या ठिकाणी बाय घेतलं. बाय घेतल्यानंतर या ठिकाणी कोच आला. कोच मेजर रेजिस्टन्स त्याने डेचा या ठिकाणी ड्रॉइंग झाला. ड्रॉइंग झाल्यानंतर ऑलमोस्ट या ठिकाणाहून मार्केट 774 ते ऑलमोस्ट 800 ते 803 या ठिकाणी गेलं आणि जवळपास 20-25 ते 30 पॉईंटची या ठिकाणी मुवमेंट केली. आता निफ्टीमध्ये 50-60 पॉईंटची मुवमेंट म्हणजे डेसाठी खूप मोठी मुवमेंट आहे. वन साईड मार्केट जाणार असेल तर 100, 150, 200 पॉईंट या ठिकाणी वरती जातं. ठीक आहे. आता आपण ट्रेड केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोय आपण प्रॉफिट कशामध्ये बुक केलं, निफ्टीमध्ये बुक केलं. तर मी तुम्हाला दाखवतो मी ट्रेड किती अकाउंटला केला, कसा केला या ठिकाणावर दाखवतो. हे पहा, या ठिकाणी आपण जवळपास 1800, 1000 ते 1200 या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक केलं. आता जवळपास सर्वच अकाउंटला सगळ्यात दोनदा आपण अकाउंटला ट्रेड करून बुक केलं. सॉरी, आपलं एकदाच आपण या अकाउंटला ट्रेड करून बुक केलं. ठीक आहे. तर ह्या इंडिकेटरचा असा फायदा आहे आणि याच्यावरती मी लास्ट मंथमध्ये प्रॉफिटमध्येच आलेलो आहे आणि ह्याही मंथमध्ये मी प्रॉफिटमध्येच राहणार आहे आणि हे तुम्हाला मी जानेवारीमध्ये माझं 3 महिन्याचं पोर्टफोलिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. आणि ज्यांना कुणाला हे इंडिकेटर पाहिजे असेल ट्रेडिंगला ॲड करून माझा स्क्रीनवरती नंबर आहे, नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा. मी एनी टाईम अवेलेबल तुम्हाला भेटेल आणि हे इंडिकेटर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूला ॲड करून देईल. ठीक आहे. तो अशा पद्धतीने आपला ट्रेड या ठिकाणी झाला. आपण जास्त मोठ्या टार्गेटची अपेक्षा केली नाही आणि जर ज्यांना कोणाला जास्त मोठ्या टार्गेटची अपेक्षा करायची असेल तर ज्यावेळेस या ठिकाणी एंट्री भेटते तर त्या एंट्रीला आपण या ठिकाणी ट्रेड प्लॅन करायचा आणि बिंदासपणे या ठिकाणून होल्ड करायचा आहे. फक्त काही न्यूज आपल्याला मार्केटमध्ये आली किंवा काय आलं, काही इव्हेंट असेल त्यावेळेस आपण या ठिकाणी ट्रेड होल्ड करायचं नाहीये. कारण की मार्केट आहे, मार्केट कधीही गॅप अप गॅप डाऊन होऊ शकतं. म्हणजे कोणती इव्हेंट आली, कोणती न्यूज आली, वॉरची सिच्युएशन असेल, अशा वेळेस मार्केट कधी पण क्रॅश होऊ शकतं. म्हणून आपण कधी पण डे वाईजच इंट्रा डेलाच पोझिशन कट करायची आहे, एसएल किंवा टार्गेट घ्यायचं आहे. धन्यवाद सर्वांना. शुभरात्री.